मुलांनो, आज आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची माहिती ऐकणार आहोत. आपल्या घरी आणलेल्या गणपतीला तुम्ही कधी नीट निरखून पाहिलंय का? त्याच्या दिसण्याचा अर्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे. बघा बरं, आपल्या गणपतीचे डोके किती मोठे आहे ना? त्याच्या या मोठ्या डोक्याचा अर्थ म्हणजे चांगला आणि प्रगल्भ विचार करणे. गणपतीची छोटीशी सोंड म्हणजे कमी बोलणे आणि बाप्पाचे सुपासारखे मोठे कान म्हणजे चांगले ऐकणे आणि वाईट गोष्टी सोडून देणे. गणपतीची मऊ मऊ सोंड म्हणजे स्वभावातील लवचिकता आणि सोंडेखालचे मोठे पोट म्हणजे सगळे चांगले वाईट पचवून टाकणे. गणपतीचे छोटे डोळे म्हणजे एकाग्रता. या सर्व गुणांमुळे गणपतीला बुद्धीची देवता म्हणतात. आपल्या घरात कुठलेही शुभ कार्य असले की सगळ्यात आधी ह्या गणपतीची पूजा करतात आणि मग कार्याला सुरुवात करतात. भगवान शंकर आणि माता पार्वती हे आपल्या बाप्पाचे आई बाबा आणि कार्तिकेय हा त्याचा भाऊ आणि हो, इटुकले पिटुकले उंदीर मामा हे त्याचे वाहन आहे. अशा या गणपती बाप्पाला मोदक, दुर्वा आणि लाल जास्वंदीचे फूल हे अतिशय प्रिय आहे. अशा या गोड गणपतीचे आगमन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला होते आणि मग 10व्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीला वाजत गाजत विसर्जन होते. आणि हो, गोष्टीच्या पुढल्या भागात मी तुम्हाला गणपतीची आणखी एक गोष्ट सांगणार आहे. तर आबांच्या गोष्टीचा पुढचा भाग नक्की बघा.